आज माझ्याकडून दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांसाठी. आणि इथं माझं पुरण गाळायचं काम चालू होतं, कारण की माझा स्वयंपाक आज लवकर बनवणार होते. त्यानंतर आमटीला वगैरे फोडणी देत होते, कारण की खोबरं लसूण आलं ह्या 3च गोष्टीचं वाटण केलं होतं मी. माझा घरचा मसाला असल्यामुळे मला कुठल्याच गोष्टीचं टेन्शन. नंतर इथं चहा प्यायचं काम केलं, म्हटलं चहा प्यावं, जरा ब्रेक झालं इथं. आणि त्याच्यानंतर इथं फुलं होती, फुलांमधली ना अशी पाकळ्या वगैरे काढायची. नंतर परत हॅप्पी दसरा सगळ्यांना करत होते. नंतर सायंकाळ झाली, संध्याकाळी देवीची सायकल पूजायची होती. वर्षातला हा एकच दिवस असतो की सगळं पूजा वगैरे होती. वह्या पुस्तकांची, परत खुरपं वगैरे, कुऱ्हाड वगैरे ह्या असल्या गोष्टी असतात, त्याची पण पूजा आजच होते, कारण की त्याच्यामुळे हा दसरा हा सण असतो. इथं वह्या पुस्तकांचंच पूजायचं काम चालू होतं माझं. आणि रांगोळी नसल्यामुळे इथं फुलांच्या पाकळ्यांचीच रांगोळी बनवली होती मी. छोटीशीच बनवली होती, जसं जमतंय तसं. तरी देवाची साधी होई तर पूजा करावीच लागते, कारण की देवाला सांगत असते जे काही मी बनवले ते गोड मानून घेत जात जा. आणि चांगल्या मनाने नमस्कार केला की देवापर्यंत हा नक्कीच पोचतो. आणि तर देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतलं होतं. नैवेद्य आता दुपारीच दाखवून घेतलं. बघा माझी रांगोळी कशी दिसते, साधी सिंपलच बनवली आहे, कारण की रांगोळी आणायला जायला काही वेळ नाही भेटला. त्यानंतर भजी बनवायचं काम चालू होतं इथं माझं. संध्याकाळी जेवढा राहिला तेवढा स्वयंपाक मला परत रिटर्न करायचा, कारण की गरम गरमच जेवायला असल्या गोष्टी छान लागतात. नंतर परत इथं